नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर या 7 जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे। तर आता या 7 जिल्ह्यांकरिता 24,63,94,94,000 जे की निधी इथं आलेला आहे, जे की या 7 जिल्ह्यांकरिता। तर त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच चेक करा। तर या जिल्ह्यांमध्ये 24,63,94,94,000 एवढा निधी आलेला आहे। तर जे की या 6 जिल्हे कोणकोणते आहेत व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, या संदर्भात माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम आपण जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं सुरू करून घेऊया। मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे। तर आता हा जो GR इथं आलेला आहे 4 नोव्हेंबर 2025 चा नवीन GR इथं आलेला आहे। तर आता ज्यांना कोणाला भरपाईची रक्कम मिळालेली नसेल तर अशांनी कमेंट करून नक्की सांगा। तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी व पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाची जी काही भरपाई आहे शेती पिकाची असेल तर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता याची जी काही रक्कम आहे ते शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ज्यामध्ये तुमचा PM किसानचा हप्ता जमा होते आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढलेले आहे आणि पीक पाहणी केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे। तर तुमचे जे काही पैसे आहेत ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशांमध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा केले जाणार आहे। तर तुम्हा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे। तर आता जून 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेतजमिनीच्या नुकसान भरपाईपोटी नागपूर, छत्रपती संभाजीनगर 2 विभाग आहे। तर त्यामध्ये 6 जिल्हे आहेत। तर त्या 2 विभागामधील कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण इथं बघणार आहे। त्यानंतर हा जो निधी आलेला आहे 24,63,94,94,000 तर आता या 7 जिल्ह्यांमध्ये वाटप इथं मिळणार आहे। तर इथं 24,63,94,94,000 एवढा निधी आलेला आहे। तर आता याचे जे काही पैसे आहेत ते सुद्धा वाटपास मंजुरी मिळालेली आहे। तर आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की रखडलेले शेतकरी होते ज्यांना आधी काही भरपाई मिळालेली नव्हती तर वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळे GR आलेले आहे। तर त्यांच्यासाठी जो काही निधी आहे तो सुद्धा जास्ती आलेला आहे, कुठे कमी आलेला आहे। बाधित शेतकऱ्यांची संख्या जेवढी कमी असेल तेवढा कमी निधी, जेवढी बाधित शेतकऱ्यांची संख्या जास्त व क्षेत्र जास्ती जे काही भरपाईचं असेल तर तुम्हाला तिथं भरपाई जास्त इथं मिळण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता हे जे पैसे आहेत ते तुमच्या थेट आधार लिंक बँक खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे त्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। तर यामध्ये आपण कोणकोणते जिल्हे आहेत 6 जिल्हे आपण इथं पाहणार आहे। तर इथं आल्यानंतर पहिलं जे येते यामध्ये आपल्याला नागपूर, त्यामध्ये येते वर्धा, चंद्रपूर आणि भंडारा। कोणकोणते येते वर्धा, चंद्रपूर आणि भंडारा। वर्ध्यामध्ये सप्टेंबर 2025, चंद्रपूरमध्ये जुलै 2025 आणि भंडारामध्ये येते ऑगस्ट 2025। तर आता बाधित शेतकऱ्यांची संख्या येते 91। त्यानंतर चंद्रपूरचे येते 165, भंडाराचे येते 4। तर आता यांसाठी जो काही निधी आलेला आहे ते 8 जे काही लाख असेल त्याचप्रमाणे इथं लाखावरून निधी आलेला आहे, जे की या जिल्ह्यांमध्ये 7 जिल्ह्यांसाठी 24,63,94,94,000 एवढा निधी आलेला आहे, जे की वर्धा, चंद्रपूर आणि भंडारा 3 जिल्हे झालेले आहेत। 3 जिल्हे राहिलेले आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे। तर वर्ध्यामध्ये 91 शेतकरी, चंद्रपूरमध्ये 165 आणि भंडारामध्ये 4, एकूण 260 शेतकरी आहे। त्यानंतर धाराशिव, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर कोणकोणते आहे धाराशिव, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर। धाराशिवमध्ये जून ते सप्टेंबर किती आहे 7,369, हिंगोलीमध्ये 4,526, छत्रपती संभाजीनगरमध्ये 2,862। तर टोटल जे काही आकडा इथं तुम्हाला दाखवलेला आहे इथं टोटल आकडा तुम्हाला बघायला मिळेल। तर आता यामध्ये 15,017 शेतकरी आहे। तर यांसाठी जो काही निधी इथं आलेला आहे 24,63,94,94,000 एवढा निधी आलेला आहे। तर आता यामध्ये छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, धाराशिव, वर्धा, चंद्रपूर, भंडारा तर या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे।
तुम्ही जर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर आता जे काही नवीन 3-4 GR आलेले आहेत त्यावरती आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहे। ते जर तुम्ही व्हिडिओ बघितलेले नसेल तर लगेच बघा व तुमच्या काही अडचणी असतील व तुम्हाला भरपाईची रक्कम मिळाली की नाही कमेंट करून नक्की सांगा। तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।